नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आहे आपल्या शेवग्याच्या प्लॉटमध्ये, ज्याला आपण काल एक स्प्रे दिला होता, ज्याच्यामध्ये आपण बुरशीनाशक आणि कीटकनाशक असं दोन्हीचं कॉम्बिनेशन करून स्प्रे घेतला होता. तर कालच्या व्हिडिओमध्ये एक सांगायचं राहून गेलं, आपण जर कीटकनाशक किंवा बुरशीनाशकचा जो स्प्रे आहे तो घेत असेल तर साधारणतः 6च्या नंतर घ्यायचा आहे. म्हणजे आपलं सध्या आता 5-5:30पर्यंत पाहायला गेलं तर टेम्परेचर जास्तच असतं. ज्यावेळेस टेम्परेचर हे कमी येईल त्यावेळेस आपण काय करायचं आहे, स्प्रे घ्यायचा आहे. ज्याच्यामुळं काय होतं आहे, जर जास्त टेम्परेचरमध्ये जर आपण हा स्प्रे घेतला तर आपल्या झाडांना याचा शॉक लागू शकतो. त्याच्यामुळं काय कमी टेम्परेचर झाल्यानंतर घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल सकाळी घ्यायला पाहिजे, तर सकाळी काय होते, कीटकनाशकचा किंवा बुरशीनाशकचा जर स्प्रे आपण सकाळी घेतला तर सकाळी आपल्या प्लॉटमध्ये मधमाशी त्याचं काम करत असते. आणि आपल्या प्लॉटच्या सेटिंगसाठी आपल्याला मधमाशीची गरज असते. तर मधमाशी काम करत असताना आपण तो स्प्रे घ्यायचा नाही. त्याच्यासाठी काय करायचं आहे, आपण जो स्प्रे आहे संध्याकाळी घ्यायचा आहे. एखादा जर टॉनिकचा स्प्रे असेल तर तो दुपारच्या नंतर चालू शकतो. कारण काय होते, आपण टॉनिक कशासाठी घेत असतोय, तर झाडांची वाढ चांगली होण्यासाठी. आणि ज्यावेळेस आपण तो स्प्रे घेतला तर तो स्प्रे पानामार्फत अन्न तयार करून आपल्या झाडांपर्यंत पोचला तर तो व्यवस्थित, म्हणजे त्याचा रिझल्ट चांगला येतो. तर त्याच्यासाठी घ्यायचा. आणि जर हा असा जर घ्यायचा असेल तर तो साधारणतः संध्याकाळी घ्यावा. तर ही आहे आपल्या झाडांची स्टेज. आता सध्या फुलकळी आहे. त्याच्यानंतर आपण याला परत काय करणार आहे, याची सेटिंग व्यवस्थित होण्यासाठी याचा वॉटर सोल्युबल खतांचा पण आपण याला काय करणार आहे, एक डोस देणार आहे. तर ते शेड्यूल परत आपण असं व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोचवत राहू. धन्यवाद. फक्त याच्यामध्ये काय करायचं आहे, मधमाशी आपल्या प्लॉटवर जास्तीत जास्त कशी येईल ते तेवढं पाहायचं, कारण मधमाशीशिवाय प्लॉट सेट होत नाही. धन्यवाद.